तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देतच असतो। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का वितरण झाला नाही असा प्रश्न पडलेला असून जी.आर तर प्रसिद्ध झालेला आहे। मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील घोषणा करून मुख्यमंत्री या सर्वांनी घोषणा देखील करून हप्ते वितरण का झालेलं नाही तर त्यासाठी आज व्हिडिओ बनवतोय। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी किंवा मागील 2 हप्ते अशा अनेक प्रश्न असून देखील ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा अजून देखील हप्ता आलेला नाही ह्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा करायची संपली आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना काल रविवार किंवा त्याच्या आधीचा दिवस म्हणजे शनिवार असल्यामुळे ह्या दोन्ही दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरण झालेला नसून आज सोमवार आणि उद्या मंगळवार या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं देखील वाटत होतं हप्ते वितरण जी.आर आलं असून सुद्धा हप्ते वितरण झालेलं नाही तर प्रतीक्षा करायची गरज नाही आहे। तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी होतील। ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 हप्त्यात देखील प्रश्न असून त्या लाडक्या बहिणींचा देखील प्रश्न सरकार लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असे देखील लाडक्या बहिणींना वाटत होतं। तर मार्च महिन्यात जो हप्ता आहे तो पुढील महिन्यामध्ये जी.आर आल्याच्या नंतर हा हप्ते वितरण किंवा हप्ते वितरणाची जी घोषणा आहे मंत्री आदित्यताई तटकरे, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सर्व देणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना लवकरच यादी येते ते 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येतील। पण ज्या लाडक्या बहिणींनी अजून आज किंवा उद्या ह्या दोन्ही दिवसांमध्ये 31 तारीख असून ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करणं अनिवार्य आहे। ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे त्यांनी केवायसी करणं अनिवार्य असून 31 मार्च 2026 ही शेवटची डेट आहे। इथून पुढे तुम्हाला कोणतीही केवायसी किंवा बँक डिटेल्स, मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही आहेत। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ते वितरण 2च दिवसात होणार आहे, बहिणींना असं देखील वाटत होतं की शुक्रवारी पैसे आले, शनिवार रविवार पैसे आलेले नाहीत तर लाडक्या बहिणींनो असं काही नाही आहे। लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता आम्ही अपात्र झालो का, असं तुम्ही अपात्र झालेला नाहीत। तुम्हाला तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येतील। पण शनिवार आणि रविवार असल्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकलेले नाहीत तर लवकरच तुमच्या खात्यावरती ह्या तुमचे अनुदान किंवा हे तुमचे पैसे 1,500 रुपये इतके फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ आहे तो हप्ते वितरण होणार आहे। प्रतीक्षा करायची नाही आहे लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ते वितरण होणारच आहे, झालेलंच आहे। त्याचबरोबर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ते तुम्हाला मी सांगितलंच आहे। मार्च महिन्याचा देखील जोपर्यंत जी.आर येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। जी.आर आल्याच्या नंतरच हे हप्ते वितरण होईल। राहिला प्रश्न मागील 2 हप्त्यांचा, मागील जे 2 हप्ते होते ते देखील सरकार लवकरच त्याच्यावरती निर्णय घेऊन जी.आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच मागील 2 हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हप्ते वितरण होऊन जाईल। जर ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी लवकरच जाऊन केवायसी करणं अनिवार्य आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊनच जाईल। तर अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।